नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपण सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच उद्याच्या हवामान अंदाजामध्ये आपले स्वागत आहे. आज महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान परिस्थिती झालेली होती, पण ती काय पावसाचे ढग दिसत नव्हते. पाऊस काय पडला नाही दिवसभरात आणि रात्रीसुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती राहील, पण पावसाची शक्यता कमीच आहे. गारवा वाढण्याची शक्यता आहे. आज रात्रीतून पाहायला गेलं तर बऱ्याच भागात कोणतीही सक्रिय प्रणाली काहीच दिसत नाही आहे. फक्त रात्रीतून गारवा वाढण्याची शक्यता वाटत आहे. आज बऱ्याच अंशी उत्तर भागातून वाऱ्याचा प्रवाह जास्त असणार आहे व त्या साईडला बर्फवृष्टी होण्याची पण शक्यता वाटत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर उत्तर भागात जम्मू आणि काश्मीरमध्ये त्या ठिकाणी बर्फवृष्टी भयानक प्रमाणात होणार आहे. उद्या तिथं पाऊसही मुसळधार पडणार आहे असं हे मॉडेल दर्शवत आहे. पण आपल्या दक्षिण टोकाला सुद्धा बऱ्यापैकी 4च्या सुमारास पूर्व किनारपट्टीला ढगांची परिस्थिती किनारपट्टीलगत दिसत आहे. त्यामुळे दक्षिण टोकाचं हवामानसुद्धा बऱ्यापैकी घटणार आहे असं वाटत आहे. आणि इकडं रात्रीतून बंगालच्या उपसागरामध्ये भुवनेश्वरच्या साईडला एक चक्राकार स्थिती निर्माण होताना दिसत आहे. रात्रीतून थोडेसे कोरडे हवामान असल्यामुळे कालच्यापेक्षा आज थोडासा गारवा जाणवेल असं वाटत आहे. 1 सेंटीग्रेड तापमान कालच्यापेक्षा आज कमी आहे, त्यामुळे गारवा थोडासा जाणवेल असं वाटत आहे. आणि उत्तर भागातून पाहायला गेलं तर उत्तर भागात बर्फवृष्टी होत असल्यामुळे त्या भागात थंड हे आणि परत नव्याने जोमाने परत येत आहे असं दिसत आहे. दिवसा पाहायला गेलं तर सकाळच्या 11च्या सुमारास तर विशाखापट्टणम ते चक्राकार स्थिती आहे. परत दुपारनंतर ती चक्राकार स्थिती बदलू शकते. एक लो प्रेशर जम्मू काश्मीरच्या वरच्या साईडला लो प्रेशर तयार झालेलं आहे आणि इकडे विशाखापट्टणम साईडला एक चक्राकार स्थिती आहे. त्या चक्राकार स्थितीमुळे काहींशी बाष्पयुक्त ढगे भूभागावरती येतील. जालना, नागपूर, मुंबई, कोरबा ह्या परिसरात धुळणी स्थिती निर्माण करतील असंही हे हवेचा प्रभाव सांगत आहे. दुपारचं तापमान त्याची विचारणा करायला गेले तर 34, 32, 36 या 35, 36 किंवा 34 या दरम्यान तापमानाची नोंद होईल. ढगांची परिस्थिती पाहायला गेली तर जालना, नागपूर ह्या कोरबा ह्या परिसरात ढगांची परिस्थिती असेल, पण ती काय पावसाचे ढग वाटत नाही. विशाखापट्टणमला सुद्धा भुवनेश्वर विशाखापट्टणमच्या त्या परिसरामध्ये पावसाचे ढग काही दिसत नाही. ढग आहेत पण पावसाचे वाटत नाहीत. आणि दक्षिण टोकाला सुद्धा पावसाचे ढग दिसत नाहीत. ढगाळ हवामान परिस्थिती आहे पण पावसाचे ढग काय दिसत नाहीत. असं जरी असलं तर उत्तर भागात मात्र जोमानं इस्लामाबादकडून येणारं ते परिवार पावसाचे ढग घेऊन येत आहे. बर्फवृष्टी आणि पावसाचं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्या साईडला आहे. असं जरी असलं तर उष्णतेत वाढ होणारच आहे. अवकाळी पावसाचा जोर हे मॉडेल सांगते की 10 दिवसाच्या फरकाने इथून 7-8 दिवसानं अवकाळी पावसाचा जोर वाढेल असं हे मॉडेल सांगत आहे. अजून जरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत पोचवू. बऱ्यापैकी 8-10 दिवसानंतर उत्तर भागातून पावसाचे ढग दिसत आहेत. तसेच इकडे विशाखापट्टणम या साईडला सुद्धा अवकाळी पावसाचे ढग दिसत आहेत. हैदराबाद, विशाखापट्टणम, भुवनेश्वर या परिसरात सुद्धा अवकाळी पावसाचे ढग दिसत आहेत. म्हणजे एकंदरीत काय 8-10 दिवसानं पावसाची शक्यता वाटत